सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। सह्याद्री शिखरी रम्ये अत्रि अनुसूय नंदनम स्तौ वंदे परमानंदम श्री दत्तात्रेय जगद्गुरुम श्री दत्तात्रेय जगद्गुरुम। भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। आजचं जे सत्र आहे ते आपल्याला भगवान श्री दत्तात्रेय महाराजांनाच समर्पित करायचं आहे। आज आपण श्री दत्तात्रेय महाराजांविषयी काही गोष्टी माहिती करून घेणार आहोत, काही लीळा माहिती करून घेणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण सर्वप्रथम काही गोष्टींच्या चिकित्सा करणार आहोत। कोणी तीनमुखी मानणारा आहे, कोणी एकमुखी दत्तात्रेय महाराजांना मानणारा आहे, 6 हात असणारे श्री दत्तात्रेय महाराजांना कोणी मानणारा आहे, कोणी 2 हात असणाऱ्यांना मानणारा आहे। हे जे काही धारणा बदलत गेल्या माणसाच्या मनामधल्या, ह्या कशा बदलत गेल्या, काय बुद्धिभेद निर्माण झाले, कशामुळे झाले? बरं, जे आपले जुने ग्रंथ आहेत हिंदू धर्मातील त्याच्यामध्ये काय उल्लेख आलेला आहे हे सर्व तुम्हाला इत्यंभूत माहिती या सत्रामध्ये मिळणार आहे आणि त्यामुळे हे सत्र शेवटपर्यंत ऐका। अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुमच्या मनातील बऱ्याचशा काही ज्या शंका आहेत त्या शंका नक्कीच तुमच्या मनातल्या निघून जातील, त्या शंकेचं तुमच्या मनातील निरसन होऊन जाईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। नेहमीच्या प्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांच्या विषयी नवीन सत्र अपलोड झालं की तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। कारण श्री दत्तात्रेय महाराजांचं जे चरित्र आहे ते एका सत्रामध्ये संपण्यासारखं नाही आणि त्यामुळे दररोज छोटे छोटे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि त्या व्हिडिओपासून तुम्ही अंतरल्या जाऊ नये। तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहिजेत असेल, दररोजच्या दररोज प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल, तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। यासाठी तुम्हाला मी सांगतोय। तर आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया। भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार कृतयुग संपते आणि त्रेतायुगाची सुरुवात होते अशा संधी काळात झालेला आहे। गुरुवार संपतो आणि शुक्रवार उदयास येतो, म्हणजेच अरुणोदय झालेला आहे। आताची काळगणना चुकीची आहे। रात्रीच्या 12 नंतर दिवस बदलत असतो म्हणे। आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या जे काही कम्प्युटर लॅपटॉप असतील त्याच्यामध्ये बघा तुम्ही, रात्री 12च्या नंतर दिवस बदलतो, तारीख बदलतो, वार बदलतो, सर्वच बदलतो। आपली जे हिंदू कालगणना आहे त्यानुसार हे चुकीचं आहे। सूर्योदय झाल्यानंतर नवीन दिवस उजाडलेला आहे आणि नंतर मग दिवसवार बदलत असतो। ही आपली परंपरा आपल्याला सांगते, जे हजारो वर्षापासून आलेली आहे, हजारो नाही तर लाखो वर्षापासून। कारण सूर्योदय झाल्यानंतरच दिवस झाला दुसरा। रात्रीच्या 12 नंतर कुठे सूर्योदय झाला, कुठे दिवस निघाला, कसा तुम्ही दिवस बदलणार? हे पाश्चात्य लोकांनी सर्व आपल्या डोक्यात घातलेलं आहे आणि म्हणून आपण रात्री 12च्या नंतर दिवस बदलला असं बोलतो। तर हे चुकीचं आहे। आपल्या श्री दत्तात्रेय महाराजांची जयंती गुरुवार संपतो, शुक्रवार लागतो अशा दिवशी किती वर्षाखाली, लाखो वर्षापूर्वी झालेली आहे जयंती, जन्म झालेला आहे। हे 4 लाख वर्षाचं कलियुग, याच्या अगोदर 8 लाख वर्षाचं द्वापारयुग संपलं, त्याच्या अगोदर 16 लाख वर्षाचं त्रेतयुग संपलं आणि त्याच्या अगोदर कृतयुग संपायच्या वेळेस, कृतयुग संपायला आलं होतं त्यावेळेस अवतार झालेला आहे, लाखो वर्षापूर्वी झालेला आहे। तर अरुणोदय झालेला आहे अवतार। गुरुवार संपतो, शुक्रवार सुरू होतो
अशा वेळेला सूर्योदयाच्या काळी श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म झालेला आहे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला। अरुणोदयी अनुसया मातेच्या उदरी श्री दत्तात्रय प्रभू प्रगट झाले। अत्रि ऋषींच्या अत्यंत खडतर तपश्चर्येने पूर्ण परब्रह्म परमेश्वर प्रसन्न झाले त्यांच्यावर। त्यांनी अत्रि ऋषीला आपला आत्माच दान दिला। म्हणजेच काय? आत्मादान दिला म्हणजे तर स्वतः त्यांनी तिथे अवतार स्वीकार केला। आणि म्हणून परमेश्वराने दत्त म्हणजे दिला स्वतःचा अवतार त्यांच्या ठिकाणी, कोणाच्या? अत्रि अनुसयाच्या ठिकाणी। आणि म्हणून दत्त म्हणजे दिल्या गेलेले कोणाच्या ठिकाणी? तर आत्रेयाच्या ठिकाणी। म्हणून दत्तात्रय असं त्यांचं नामाभिधान त्यांना प्राप्त झालेलं आहे। किंवा दुसराही अर्थ लावतात, दत्त म्हणजे दिले, त्रय म्हणजे कोण? ब्रह्म विष्णू महादेव दानमध्ये उचलले त्या पाळण्यातून आणि पार्वतीला आणि लक्ष्मीला आणि त्या सावित्रीला देऊन टाकलेले आहेत। असे दोन अर्थ होतात दत्तात्रय या शब्दाचे। आज आपण पूर्वपीठिकाच बघणार आहोत। जर वेळेमध्ये आपले चरित्र चालू झालं अर्ध्या तासाच्या आत तर चांगलीच गोष्ट आहे, चरित्रही सांगून टाकेल तुम्हाला एखादं श्री दत्तात्रय महाराजांचं। तर असे श्री दत्तात्रय महाराजांचे दोन नाव वेगवेगळे अर्थ आहेत। नाव एकच आहे, अर्थ वेगळे आहेत, ते तुम्हाला सांगितले। कितीतरी युग संपून कलियुगाची सुरुवात होऊन 5000 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे सध्याला। मागे 2 युग संपलेत आणि काही पाठभेदानुसार कितीतरी युग संपून गेले। नेमके हे जे आता या कलियुगाच्या पाठीमागचं द्वापार युगाच्या पाठीमागचं त्रेतायुग आणि या त्रेतायुगाच्या पाठीमागचं कृतयुग, याच कृतयुगाच्या अंती अवतार झाला की याच्या अगोदर कोण्या कृतयुगाच्या अंती अवतार झालेला हे माहिती नाही। ह्यामध्ये पण पाठभेद आहेत, वासना आहेत। त्यामुळे श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कोण्या कृतयुगामध्ये झालेला आहे असा संशय भट्टोबासांना आहे। भट्टोबासांना 7 संदेह आहेत। 7 संदेहामध्ये हाही एक संदेह आहे की श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार कोण्या कृतयुगाच्या अंती आणि त्रेताच्या आरंभी झालेला आहे। त्यामुळे श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार फार 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 जुना आहे, लाखो वर्षापूर्वीचा आहे। आणि आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार जो आहे तो चतुर्युगी अवतार आहे। आणि अशा लाखो वर्षापूर्वी श्री दत्तात्रय महाराजांचं जीवधरणाचं कार्य जे आहे ते चालू झालेलं आहे। आणि 4ही युगामध्ये अवतार कार्य चालते जीवधरणाचं। महानुभाव संप्रदायात श्री दत्तात्रय प्रभूंना एक काहीतरी वेगळंच महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे। कारण या मार्गाला श्री दत्तात्रय महाराजच आदी कारण आहेत अशी आपली लीळाचरित्राची सुरुवात सांगते। आपल्या आपला जो लीळाचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथाची सुरुवातच काय होते? श्री दत्तात्रयो मार्गादी मूळ निरोपण। ह्या चरित्रापासूनच आपले जे चरित्रकार होऊन गेले पंडित ज्ञान भास्कर माहिम भट्ट यांनी जे चरित्र लिखाण केलं या चरित्रापासूनच चालू केलेलं आहे लिखाण। म्हणजेच आपल्या महानुभाव पंथाचे आदी गुरु आदी कारण हे श्री दत्तात्रय महाराजच आहेत आणि म्हणून त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे। कारण स्वामींनी स्वतःच्या मुखातून सांगितले की हे दत्तात्रय महाराजच आपल्याला मार्गादी मूळ आहेत, महानुभाव पंथाला आदी कारण आपले ते प्रमुख आहेत। महानुभाव संप्रदायाप्रमाणे इतर पण भारतामध्ये जे काही अन्यत्र इतर संप्रदाय आहेत त्या संप्रदायामध्ये पण श्री दत्तात्रय प्रभूंना खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। किंबहुना श्री दत्तात्रय प्रभूंची भारतवर्षातील सर्वच धर्म संप्रदायात एनकेन प्रकारेनं उपासना होतच असते। अशा सर्वमान्य व सर्वांची उपास्य आणि आराध्य दैवत असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्मकथेबद्दल आणि मूर्तिवर्णनाबद्दल मात्र विभिन्न संप्रदायांमध्ये विभिन्न मतप्रवाह आहेत। कोणी म्हणतात विष्णूचा अवतार आहे, कोणी म्हणतात ब्रह्म्याचा अवतार आहे, कोणी म्हणतात ब्रह्म विष्णू महादेवापासून हे दत्तात्रयाचा अवतार तयार झालेला आहे। अशा वेगवेगळे मतभिन्नता अन्यत्रीची आहे।
महानुभाव संप्रदायात श्री दत्तात्रय प्रभू हे पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा उभयदृश्य अवतार आहे, हे ठामेठोकपणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे लीळा चरित्रामध्ये. आणि आपण स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे त्या वचनालाच आपण प्रमाणभूत मानून आपण श्री दत्तात्रय महाराजांची आराधना करत असतो. काही संप्रदायामध्ये श्री दत्तमूर्ती जी आहे 6 हाताची व 3 शिरांची मानल्या जाते, तर काही संप्रदायात एकमुखी व चतुर्भुज मूर्ती मानल्या जाते. श्री चक्रधर स्वामींनी मात्र परमेश्वर अवताराची ओळख करून देताना उपदेश केला. जीवोद्धार करण्यासाठी परमेश्वर जे काही अवतार घेतात ते सर्वसाधारण मनुष्यासारखाच अवतार असतो. मग स्वामींनी ज्या अर्थी सांगितलं की परमेश्वर अवतार घेतात तर सर्वसामान्य माणसासारखाच अवतार घेतात, 2 हात आणि 1 मुख असा अवतार धारण करतात. कारण सूत्रपाठात वचन आहे परमेश्वर हे मनुष्यवेश धारण करूनच अवतार कार्य चालू करतात, इथं अवतार धारण करून कर्मभूमीमध्ये. आणि त्यामध्ये आपण जे महानुभाव पंथी आहोत आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. जे काही नवीन असेल त्यांच्या मनामध्ये राहती असेल तर त्यांच्या शंकेचं निरसन पुढे होणारच आहे. आपण महानुभाव पंथीय निसंदेहपणे आपण ठामेठोकपणे सांगतो की एकमुखी श्री दत्तात्रय हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत आणि त्याचीच आराधना केली पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो. श्रीमद भगवद्गीतेतही हे सांगितले श्रीकृष्ण महाराजांनी, अवज अनंतिमा मूढा मानुषी तनुमाश्रितम, म्हणजेच माणसासारखीच तनु धारण करून मी अवतार कार्य करतो असं श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. परंतु होते असं श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं श्लोकामध्ये की मनुष्यवेश धारण केल्यामुळे मूर्ख लोक मला जाणत नाहीत. मूढा म्हटलेला आहे. मूढ म्हणजे काय तर मूर्ख. मी माणसासारखा अवतार धरला म्हणून लोक आम्हाला जाणत नाही. श्रीकृष्ण भगवान हे परब्रह्म परमेश्वर अवतार होते व त्यांची श्रीमूर्ती द्विभुज व एकमुखच होती, हे आपल्याला दिसते सर्वांना. परंतु श्रीकृष्ण महाराज चतुर्भुज मानणारे आहेत काही लोक. श्रीकृष्ण महाराज हे चतुर्भुज जे आहेत असेही मानतात काही लोक. वस्तुतः त्यात आध्यात्मिक कारण असे आहे की ज्याला जी शक्ती प्राप्त झाली त्या उपास्य भावातून त्याने भगवान श्रीकृष्ण महाराजांना समजून घेतलेला आहे. आपल्या स्वामींनी पण सूत्रपाठामध्ये वचन सांगितलेलंच आहे. संजय काय पाहायचा? चतुर्भुज मूर्ती पाहायचा. अर्जुन काय पाहायचा? विश्वरूप अर्जुनाला दिसायचं. आणि उद्धव देवाला कैवल्य परब्रह्म दिसायचं. जैसी दृष्टी तैसी सृष्टी, तशी गोष्ट आहे. स्वामी श्री चक्रधर प्रभूंचे सूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या सूत्रात एकाच श्रीकृष्ण परमात्म्याला वेगळ्या वेगळ्या रूपाने पाहणारे भक्त दिसून येतात. स्वामी श्री चक्रधर प्रभूंनाही कोणी मल्लीनाथ, कोणी गोमटदेव, कोणी गोरक्षनाथ, तर कोणी धर्मराज असं म्हणायचे. प्रत्येक आपण चरित्रामध्ये पाहिलेलं आहे. वेगळे भक्त वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचे. त्या विंजू गोंडवाड्यामध्ये देवन देवन म्हणायचे देवाला. तर असं आहे, ज्यांना परमेश्वर ज्ञान तथा प्रेमशक्ती प्रदान करतो असे सर्व ज्ञानीय भक्तच परमेश्वराला फक्त कैवल्य रूप स्वरूपाला ओळखू शकतात, बाकी कोणीही ओळखू शकत नाही. कारण त्या ज्ञानीयाच्या ठिकाणी, त्या भक्ताच्या ठिकाणी तशी शक्ती प्रदान केलेली असते परमेश्वराने की जसा परमेश्वर आहे तसा त्या भक्ताला, त्या प्रेमीला दिसू शकतो. श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधीही अशीच अनेक भक्तांची धारणा दिसून येते. परंतु उपनिषदातील अत्यंत प्राचीन पुराव्यावरून श्री दत्तात्रय प्रभू हे परब्रह्म परमेश्वराचे अवतार होते हे दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या श्रीमूर्तीचे वर्णनही 3 शिरे 6 हात असे प्राचीन कुठल्याही ग्रंथात दिसून येत नाही. तर श्री दत्तमूर्ती ही एकमुखीच होती असं शांडिल्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. जाबालदर्शनोपनिषदामध्ये आलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे 6 हात 3 मुख असं काही आलेलं नाही. ही आपल्याला जे ग्रंथ आहेत शांडिल्य उपनिषद आणि जाबाल दर्शनोपनिषद, हे सर्व आपल्याला त्याच्यासाठी प्रमाणभूत ग्रंथ आहेत की श्री दत्तात्रय महाराज हे एकमुखी होते हे म्हणण्यासाठी. उपनिषद हे फार प्रमाणभूत ग्रंथ असतात.
आणि त्यामुळे त्याचं मी इथे तुम्हाला नाव घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. जर त्याच्या श्लोकाचं जर आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यामधले काही श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सरळ सरळ उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रेय महाराजांचं एकच मुख होतं, परंतु असंही सांगितलेलं आहे की ते चतुर्भुज होते म्हणून. आणि अशा श्री दत्तात्रेय महाराजांची जर उपासना केली तरच मोक्ष मिळेल असंही तिथे आलेलं आहे. एकमुख व द्विभुजी तथा चतुर्भुजी मूर्तीचे वर्णन अनेक ठिकाणी आलेले आहे. त्याचप्रमाणे भागवत महाभारत काळातही श्री दत्तात्रेय प्रभूंची 3 शिरे 6 हातांची मूर्ती होती अशा प्रकारचा कुठेही उल्लेख आलेला नाही. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तांमध्ये 3 शिरे 6 हात ही त्रिदेवासंबंधीच्या धारणामुळे त्रिदेवांचे एकीकरणाचे प्रतीक म्हणून किंवा सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून कुण्यातरी भक्ताने आपल्या कल्पकतेतून आपल्या कल्पना विश्वातून प्रतिकात्मक त्रिमुख व 6 हात असलेल्या श्री दत्तमूर्तीचा आविष्कार घडवून आणला असं आपल्याला इथे एक प्रथमदर्शनी लक्षात येते. संत तुकारामादी भक्तांच्या काळापासून 3 शिरे 6 हात अशी रूपकात्मक मूर्ती प्रचलित झालेली दिसून येते. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत असे तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात. तर या संतांपासून मग परंपरा चालू झालेली आहे. पूर्वी असा कुठेही उल्लेख आलेला नव्हता. श्री दत्तात्रेय प्रभू हे ब्रह्म विष्णू महादेवाचे तिन्ही मिळून एक अवतार या अन्यथा ज्ञानमूलक धारणेतूनच ही संकल्पना रूढ झालेली दिसून येते. परंतु त्यांचाही विचार करता अनेक संप्रदायात श्री दत्तात्रेय प्रभू हे तिन्ही देवाचे अवतार नव्हते असाही उल्लेख आढळतो. उपरोक्त शांडिल्योपनिषदातील श्लोकात श्री दत्तात्रेय प्रभू हे देवाचेही देव आहेत, तसेच एका श्लोकात ते महाविष्णूच आहेत, म्हणजेच ब्रह्म विष्णू शिवाच्याही पलीकडील परमोच्च शक्तीचे अवतार आहेत. त्याचप्रमाणे एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. संत एकनाथांनीही असं वर्णन केलेलं आहे की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती वेगळा, एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. संत एकनाथ काय म्हणतात की त्रिगुणात्मक जे त्रिमूर्ती आहे म्हणजे ब्रह्म विष्णू महादेव यापेक्षा वेगळा म्हणजे काय तर पलीकडचा आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दन हे त्यांच्या गुरुजींचं नाव म्हणून ते जनार्दन असं नाव टाकतात. तर पूर्ण अवतार आहे श्री दत्तात्रेय महाराज, निर्गुण निराकार आकारले. जे निर्गुण निराकार परमेश्वर आहे तेच अवतीर्ण झालेले आहेत आणि अवतार धारण केलेला आहे असं संत एकनाथ या त्यांच्या काव्यामध्ये सांगतात. श्री दत्तात्रेय प्रभूंची स्तुती केलेली आहे अशा प्रकारे त्यांनी. श्रीधर कवींनी पूर्ण ब्रह्म मुसावले ते श्री दत्तात्रेय रूप ओतिले असं वर्णन श्री दत्तात्रेय महाराजांचं श्रीधर कवींनी केलेलं आहे. अशी पूर्ण परब्रह्म अवतार श्री दत्त स्तुती केली आहे. त्याचप्रमाणे अनेक संप्रदायामध्ये एकमुखी मूर्तीची उपासना आजही सुरू आहे. पंढरपूर येथील एका श्री दत्त मंदिरात एकमुखी श्री दत्ताचीच मूर्ती आहे. एकाच उपास्याच्या बाबतीत अशी मतभिन्नता का दिसून येते हा एक फार मोठा प्रश्न आहे. याला कारणही श्री दत्त चरित्रातील श्री दत्त जन्माची लीळा दिसून येते. वस्तुतः श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार स्वीकाराच्या लीळेचा आणि ब्रह्म विष्णू महादेवाचा काही एक संबंध नाही हे उपनिषदातील उल्लेखावरून दिसून येते. त्याचप्रमाणे महानुभाव संप्रदायाप्रमाणेच अवधूत आनंद आदी अनेक संप्रदायात श्री दत्तात्रेय प्रभू हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत. तिन्ही देवांचा श्री दत्त अवतार स्वीकार करण्याचा घटनेशी कुठल्याही प्रकारचा किंचितही संबंध नाही असा उल्लेख आलेला आहे. बद्रिकाश्रमी अत्री अनुसया उदरी श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार झाला. त्यांचे नाव सैंग ऋषी असे ठेवले होते. सैंग म्हणजे काय तर परमोच्च उत्तुंग, ज्या पलीकडे काही एक उरलेलं नाही म्हणजेच परमेश्वर. परमेश्वरापलीकडे काय उरलेलं काहीच नाही, परमेश्वरच परमेश्वर आहे. अशा अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याचा अवतार परमेश्वराने दिलेला म्हणून दत्त. दत्त म्हणजे काय, जसं सुरुवातीला मी सांगितलं दिलं म्हणून दत्त. परंतु बाळपणीचे नाव त्याचे
सैंग ऋषी असे होते, म्हणजेच जे भगवान श्री दत्तात्रेय महाराजांचं नाव दत्तात्रेय पडलं, परंतु लहानपणीचं नाव काय होतं त्यांचं? सैंग ऋषी असं अत्री आणि अनुसया या दोघांनी पण सैंग ऋषी असं नाव ठेवलं होतं. सैंग ऋषी ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस ते खेळ पाहताना श्री दत्तात्रेय महाराज जे काही खेळ क्रीडा करायचे ते खेळ क्रीडा पाहताना अत्री ऋषींना, अनुसया मातेला खूप त्यांना आनंद होत होता. त्यांचा पूर्ण वेळ आनंदामध्ये जात होता. एकदा नारद मुनी बद्रिकाश्रमात अत्री अनुसयेकडे आले. बाल सैंग ऋषींना पाहताच नारदाला अपार हर्ष झाला, खूप आनंद झाला. स्वर्ग किंवा कैलास वैकुंठादी देवांच्या भुवनापेक्षाही बद्रिकाश्रमात अपार समाधान प्राप्त होते. असा बद्रिकाश्रमाचा महिमा नारदांनी कैलास, वैकुंठ व सत्यलोकी जाऊन सांगितला आणि अनुसयेच्या सतीत्वाची महती सांगितली. तेव्हा आपल्या देवी पत्न्यांच्या आग्रहाखातर ब्रह्मविष्णू महादेव हे अनुसयेचे सत्वहरण करण्यासाठी बद्रिकाश्रमी आले आणि सती अनुसयेचे सत्वहरण करण्याऐवजी स्वतःच बालक होऊन अनुसयेच्या घरी पडले. अशी ही अघटित घटना बालसैंग ऋषींच्या कृपा प्रसादामुळे घडली व अनुसयेचे सत्वरक्षण झाले. पुढे कमला, पार्वती व सावित्री या तिन्ही देवांच्या पत्न्या येऊन अनुसया मातेला आपल्या पतीचे दान मागू लागल्या. तेव्हा अनुसया मातेवरील हेही एक संकट बालसैंग ऋषींनी निवारण केलं आणि तिन्ही बालके पूर्ववत ब्रह्मविष्णू महादेव त्यांच्या पत्न्यांना दान दिले. तेव्हापासून तिन्ही देवांना दान देणारा म्हणून दत्त अशी ब्रह्मविष्णू महादेवांनी सैंग ऋषींची स्तुती केली. माता अनुसया मातेची स्तुती केली व या लीळेपासून सैंग ऋषीचे नाव श्री दत्त असे रूढ झाले आणि अनुसया ही तिन्ही देवांची जननी म्हणून ओळखल्या जाऊ लागली. वस्तुस्थिती अशी असूनही याच त्रिदेव गर्वहरणाच्या घटनेला काही संप्रदायातील भक्तांनी जन्मकथा ठरवली व काल्पनिक अशी 3 शिरे व 6 हात ही त्रिदेवांची जाणीव करून देणारी श्रीमूर्ती आकारली. परात्पर परब्रह्माची, परमेश्वराची उपासना न करता त्रिमुख षडभुजा मूर्ती परमेश्वर शक्तींची, ब्रह्म विष्णू महेशांची उपासना रूढ केली. या विशाल ब्रह्मांडात ब्रह्म विष्णू व महादेव ह्या सत्य वैकुंठ कैलास स्थानावर राहणाऱ्या देवता शक्ती आहेत. त्यांच्या पलीकडे क्षीराब्दी स्थान आहे, तेथ शेषनारायण ही देवता शक्ती प्रमुख आहे. त्या पलीकडे अष्टभैरव, विश्वरूप ही शक्ती स्थाने आहेत आणि त्या पलीकडे अनंत ब्रह्मांड जिच्या उदरी साठवले आहेत अशी चैतन्य माया शक्ती आहे. येथपर्यंत त्रिगुणात्मक स्वरूप आहे आणि त्या पलीकडे निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहे. त्या परम ऐश्वर्यवान निर्गुण निराकार परमेश्वराचे अवतार श्री दत्तात्रेय प्रभू आहेत आणि त्यांची श्रीमूर्ती ही मनुष्याप्रमाणे एकमुखीच आहे. वरील सर्व चर्चेतून श्री दत्तात्रेय प्रभू हे ब्रह्मविष्णू महादेवाचा अवतार नाहीत, श्री दत्तात्रेय प्रभू हे परात्पर परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत हेच दिसून येते. 3 मुख आणि 6 हात हे ब्रह्मविष्णू महेशाचे बोधक आहेत. श्री दत्तात्रेय प्रभू हे ब्रह्मविष्णू आणि महादेवाचे अवतार नाहीत, त्यामुळे त्या त्रिमुख मूर्तीशी श्री दत्तात्रेय प्रभूंचा संबंध हा अज्ञान लोकांचा समज आहे. फार तर अशा मूर्तीद्वारा ब्रह्मविष्णू महादेव या त्रिदेवांची उपासना सुसंगत आहे आणि परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभूंची उपासना करण्यासाठी एकमुखी अर्थात सर्वसाधारण मानवासारखी श्रीमूर्ती संयुक्तिक आहे. भृगु ऋषींनी अशा सुंदर 32 लक्षणयुक्त आरक्तवर्णी श्री दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीचं वर्णन श्री दत्तात्रेय कवचाच्या शेवटी केलेलं आहे. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अमोघ लीळा क्रीडा अनेकांनी वर्णन केले आहेत. अनेक संप्रदायातील भक्तांमध्ये त्या जवळजवळ सारख्या आहेत.
काशी स्नान, बद्रिकाश्रमी शास्त्रश्रवण, कोल्हापुरी भिक्षा, पांचाळेश्वरी भोजन, माहूरला निद्रा ही अविरत सुरू असलेली दिनचर्या सर्वच संप्रदायात मानल्या जाते. जन्मकथा, अवतार मीमांसा आणि मूर्ती वर्णन या मतभिन्नतेच्या पलीकडे जाऊन विचार केला तर श्री दत्त या उपास्य दैवताबद्दल संपूर्ण भारतवर्षात आदर, श्रद्धा आणि भक्तिभाव आजही आहे. एक देव एक धर्म या निकषावर श्री दत्तप्रभू हे संपूर्ण भारतवर्षाचे एकमेव अबाधित असे उपास्य दैवत आहेत. त्यांची उपासना सर्वच धर्म संप्रदायात कोण्याही रूपात का होईना रूढ आहे. अशा परात्पर देवाधिदेव श्री दत्तात्रय प्रभूंच्या ज्ञान असलेल्या लीळांचाही आपण आस्वाद घेणारच आहोत. आणि श्री दत्तात्रय महाराजांचा आज जन्मदिवस आहे. श्री दत्तात्रय महाराजांची जयंती आहे आणि म्हणून आपण आज श्री दत्तात्रय महाराजांचे जे काही लीळा आहेत त्या लीळेंचं आपण श्रवण करणार आहोत. तर श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळेचं श्रवण करण्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वपीठिका घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे हंस अवताराची. एक म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या लीळेला सुरुवात करण्याअगोदर आपण हंस अवताराविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि मग श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कसा झाला याची सविस्तर माहिती आपण घेऊया. अनंत ब्रह्मांड नायक, आनंद कंद, परमपिता, परब्रह्म, परात्पर परमेश्वराला सांप्रत सृष्ट्यारंभी पुन्हा सृष्टीरचनेची प्रवृत्ती झाली आणि मग सृष्टीची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाने सर्वप्रथम कृतयुगात मानसिक संकल्पनेने सनकनंदन, सनत कुमार आणि सनातन असे 4 सौंदर्य संपन्न तेजस्वी पुरुषांची निर्मिती केली आपल्या मानसिक कल्पनेतून. परंतु पूर्वसंस्कारामुळे जन्मतः ते निवृत्तपरायण निघाले. त्यांनी पुढे काही निर्माण न करता परमसत्याचा शोध घेण्यातच ते ध्यानमग्न झाले. एक वेळ तर ब्रह्मदेवालाच त्यांनी प्रश्न केला, हे ताता, या अविद्येत हा जो जीव अडकलेला आहे, रजतम सत्वाच्या या त्रिवेणी बंधनामध्ये हा जो जीव अडकलेला आहे, यामधून सुटण्यासाठी काय उपाय आहे बरं, की पुन्हा या जीवाला या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागणार नाही, मोक्ष मिळून जाईल, यासाठी काय उपाय आहे? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर हा प्रश्न ब्रह्मदेवांसाठी फार अवघड वाटला. ब्रह्मदेवांना उत्तर देता येईना. काय उत्तर देणार? या बेडीत स्वतः ब्रह्मदेव अडकलेला आहे रजतम सत्वामध्ये. मग असा विचार करत असताना तो काय करतो तर परात्पर परमेश्वराचं ध्यान करतो की आता तुम्हीच मला याच्यातून वाचवा. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाने परमेश्वराचं ध्यान केलं आणि परमेश्वरालाही वाटलं की ज्ञान ग्रहण करण्याचे हे खरे अधिकारी आहेत ब्रह्म्याचे 4 पुत्र, असे ओळखून मग परमेश्वराने मायेला अवतरण्याची प्रवृत्ती जाणवली. मायेने त्वरित हंसदेह धारण केला. त्या मायापुरामध्ये हंसावतार धारण करून परमेश्वराने सनकादिकांना ज्ञान दिले आणि हंसावताराने सत्वरच निजधामाला गमन केले. ब्रह्मदेवाला काही कळले नाही. जेव्हा ब्रह्मदेवाची समाधी भंगली, जेव्हा सनकादिकांनी ब्रह्मदेवाची समाधी भंगली आणि तेव्हा सनकादिकांनी त्यांना वंदन करून तप आचरणासाठी जंगलामध्ये ते निघून गेले आज्ञा मागून ब्रह्मदेवाची. त्या ज्ञानाच्या आदेशानुसार चित्तवृत्तीचे नियमन करून अनासक्त वृत्तीने तपश्चर्या करण्यासाठी सात्विक भावनेने ते एकांत स्थळी निघून गेले. त्यानंतर पहिलेचे 4 पुत्र ते काही कामाला नाही आले ब्रह्मदेवाच्या. त्यानंतर काय केलं ब्रह्मदेवाने? आपल्या मानसिक संकल्पातून 11 पुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद असे 11 पुत्र मानसिक संकल्पातून ब्रह्मदेवाने तयार केले. प्रजापतीच्या ब्रह्म्याच्या कुशीतून नारद
अंगुष्ठातून दक्ष, प्राणातून वशिष्ठ, त्वचेतून भृगु, हातातून क्रतु, नाभीतून पुलह, कानातून पुलस्त्य, मुखातून अंगिरा, नेत्रातून अत्री आणि मनातून मरीची असे 10 पुत्र निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम नावाचा एक पुत्र उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमध्ये अत्री महर्षी हे एक महान तपस्वी, तत्वचिंतक व सर्व ऋषीमध्ये श्रेष्ठ असे महर्षी झाले. त्यांनी भारतवर्षाच्या उत्तरेस हिमालयाच्या कुशीत घनदाट अशा बद्रिका वृक्षांनी वेढलेल्या निसर्गसुंदर वनामध्ये अनेक वर्षापर्यंत तपाचरण केले. अत्री ऋषींनी सर्वप्रथम सूर्याला राहूपासून मुक्त केल्याचा ऋग्वेदात सुद्धा उल्लेख आलेला आहे. मरीची, अत्री आदी महान शक्तिशाली ऋषीपासूनही पुढे वंशवृद्धी होत नाही असा दैवासंबंधी विचार करीत असता ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. उजव्या भागापासून सार्वभौम सम्राट स्वयंभू पहिला मनू उत्पन्न झाला आणि डाव्या भागापासून शतरूपा महाराणी निर्माण झाली. यांच्यापासून पुढे मिथुन धर्माने प्रजावृद्धी होऊ लागली. शतरूपा आणि मनू पासून प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र आणि आकुती, देवहूती, प्रसूती अशा 3 कन्या झाल्या. पैकी देवहूतीचा विवाह महात्यागी कर्दम ऋषी बरोबर झाला. ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने प्रजोत्पादनाच्या हेतूनेच कर्दमाने विवाह केला. त्याला देवहूतीपासून एकाच वेळी कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती अशा 9 मुली झाल्या. त्या 9ही कन्या अत्यंत सुंदर आरक्त वर्णाच्या कमलपुष्पाप्रमाणे सुगंधित होत्या. त्यानंतर पुन्हा कर्दम महर्षीला कपिल नावाचा पुत्र झाला. अत्री महर्षीने पिता ब्रह्मदेवाच्या आज्ञेने कर्दमाची कन्या अनुसूयेबरोबर विवाह केला. अनुसूया ही नावाप्रमाणेच असूय रहित होती. असूय कशाला म्हणतात? राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या षड्रूपूंना असूया असं बोलतात. अन म्हणजे नाही. हे षड्रूपी ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशी ती अनुसूया. ती अत्यंत धार्मिक, पतिपरायण व सकल सद्गुण संपन्न होती. एक महान सती म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरली होती. अत्री महर्षीच्या तेजापासून, तपापासून, प्रभावाची आणि अनुसूयेच्या पतिव्रताची कीर्ती सर्वदूर त्रिभुवनामध्ये पसरली. अनुसूय मातेचं पतिव्रतापण आणि अत्री ऋषीचं तप याची ख्याती 3 लोकांमध्ये पसरली. त्यामुळे अनेक ऋषीमुनी त्या उभयतांच्या दर्शनासाठी दूरदूरून बद्रिकाश्रमात येत असत. अनुसूया त्यांचे आदरातिथ्य मनोभावे करीत असे. अनुसूया मातेचं जे काही प्रेमळ स्वभाव होता, मातृतुल्य वृत्तीने आणि अत्रिऋषींच्या शुद्ध सात्विक सानिध्याच्या ओढीने अनेक ऋषीमुनींनी सहकुटुंब येऊन बद्रिकाश्रमाला आपले निवासस्थानच बनविले होते. बद्रिकाश्रमाला हळूहळू एका भव्य, सुशांत आणि सात्विक नगराचेच रूप प्राप्त झाले होते. त्या नगरातील प्रत्येक पर्णकुटीत सतत धर्मशास्त्र चर्चा, ईशस्तवन, ध्यान, चिंतन आणि धर्मानुष्ठान चालत असे. त्यामुळे बद्रिकाश्रम एक विद्यापीठच बनले होते. 88 सहस्त्र ऋषी मुनींच्या तपसाधनेमुळे तर ती सर्व रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणारी तपोभूमीच झाली होती. निसर्गानेही ऋषी मुनींच्या सात्विक आणि सुशांत वृत्तीला वश होऊन तथा त्यांच्या तपप्रभावाने प्रभावित होऊनच जणू काही प्रसवणारी सुरस व सुमधुर फळे व कंदमुळे निर्माण करून आणि अखंड प्रवाहित असलेले शीतल निर्झर झरे निर्माण करून बद्रिकाश्रमाला समृद्ध बनविले होते. असंख्य बोरांच्या झाडांनी व्यापलेल्या त्या तपोवनाला बद्रिकाश्रम हे सार्थ नाव तेथील बोरांच्या वैशिष्ट्यामुळे त्रिभुवनात लोकविख्यात झाले होते. त्या वृक्षांना सर्व ऋतूमध्ये सुवर्ण रंगाप्रमाणे पीतवर्णी मुठी एवढ्या आकाराचे, अमृतापेक्षाही रुचकर आणि तृप्ती करून देणारी, देवांनाही दुर्लभ अशी बोरे निर्माण करून निसर्गाने जणू काही ऋषीमुनींच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून ठेवली होती.
एकाही बोराचे सेवन केले तरी क्षुधा क्षमत असे. त्यामुळे सर्वांना उदरपोषणाची चिंताच उरली नव्हती. अत्रि ऋषी आणि सती अनुसूयेच्या विवाहाला बरीच वर्षे झाली होती. अत्रि ऋषींच्या तपश्चर्येच्या आणि अनुसूयेच्या सतीत्वाच्या धवलकीर्तीचे सर्वत्र मुक्तकंठाने प्रशंसा होत असे. पण अनुसूयेच्या अंतःकरणाला मात्र उदासीनता सतत व्यापत होती. विवाह होऊन हजारो वर्षे उलटली होती, परंतु उदरी पुत्र संतान नव्हते. म्हणून अनुसूया सतत निराश दिसू लागली. अत्रि ऋषींनी तिचे दुःख ओळखले आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याचे ठरवले. अत्रि ऋषींनी अत्यंत उग्र तपश्चर्येचा शुभारंभ केला. एका पायावर उभे राहून ऊर्ध्व बाहू करून केवळ वायू भक्षण करीत सतत 100 वर्षे अत्रि मुनींनी तपश्चर्या केली. तपकाळात अत्रीच्या नेत्रापासून सोम व शिवांशापासून दुर्वास झाला व अत्रीचे समाधान होईना. शेवटी ज्योतिर्मय परमपिता परमात्मा त्यांना प्रसन्न झाला. त्या आनंदघन परमात्म्याने आपला आत्माच अत्रि ऋषीला दान दिला. अनुसूयेच्या उदरी निराकार परब्रह्म परमेश्वर आनंदकंद परमात्म्याने जीवोद्धारासाठी चिरायू अवतार धारण केला. गर्भसंभूती झाल्यावर अनुसूयेच्या आनंदाला भरती झाली. अनुसूयेचे तेज अधिकाधिक वाढू लागले. ऋषीपत्न्यांची गर्दी अनुसूयेभोवती जमू लागली. बद्रिकाश्रमात तथा समस्त ऋषी कुळात आनंद पसरला आणि मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला शुक्रवारी अरुणोदयाच्या सुरम्य प्रभाती अनुसूयेने आरक्त वर्णाच्या विशाळ नेत्राच्या सर्व लक्षणांनी पूर्ण अशा सौंदर्यवान मनोहर बाळाला जन्म दिला. ऋषीवंशात अपार आनंद ओसंडून वाहू लागला. अत्रि ऋषी व अनुसूया माता तर त्या बाळाच्या आगमनाबरोबर त्याच्या आल्हादकारी दर्शनाने आनंद सागरात डुबून गेले होते. यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, गंधर्वादिक स्तुती स्तवने गाऊ लागले. आनंदाने नृत्य करू लागले. सुरगणांनी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. पुत्र जन्मोत्सवाचा अप्रतिम सोहळा अत्यंत हर्षभरित होऊ लागला. बाळाचे नाव ठेवण्यासाठी भृगु ऋषींनी चिंतन केले. तपश्चर्येच्या प्रसंगी घडलेल्या घटनांचा विचार झाला. अत्रि मुनींनी आपले अनुभव कथन केले. अत्यंत उंच स्थानाहूनही ज्योतिर्मय शक्तीने माझ्या करांगुळीत दिव्य प्रकाशमय लाल रत्ना सारखे अर्भक ठेवले. त्या अनुभूतीचाच प्रत्यक्ष हा साक्षात्कार आहे असे अत्रि ऋषींनी कथन करताच भृगु ऋषींनी विस्मयचकित नजरेने लांबवर आकाशात दृष्टी खिळवली आणि म्हटले, ऋषीवर, बाळ सामान्य नाही. बाळाचे नाव सैंग ऋषी हेच योग्य आहे. सैंग म्हणजे काय तर उंच उत्तुंग, त्या पलीकडे काही एक उरलेलं नाही. त्या परमोच्च दिव्य परात्पर परमात्म्याचाच हा कृपा प्रसाद आहे. म्हणून सैंग ऋषी आणि हो त्या परमात्म्याने तुम्हाला करांजळीत आपला आत्माचं दान दिला म्हणतात ना, तर त्याचे दुसरे नाव दत्त ठेवा. दत्त म्हणजे दान दिल्या गेलेले. हा परमात्म्याचाच अवतार दत्त म्हणजेच तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? आत्रेयाला दिलेला आहे. म्हणून दत्तात्रेय असं त्यांचं नाव ठेवा. हे त्याचे नाव सकळ जगात सृष्टीच्या अंतापर्यंत रूढ राहील असं भृगु ऋषींनी सांगितलं. पुत्र जन्मोत्सवाचा सोहळा सैंग ऋषीच्या जन्मापासून तो बारशापर्यंत अत्यंत उत्साहात भक्तिभावपूर्वक सुरू होता. पृथ्वी तलावरील सर्व ऋषीमुनी बद्रिकाश्रमात आले होते. त्यामुळे बद्रिकाश्रमाला पुण्यपावन महाक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. अशा प्रकारे श्री दत्तात्रेय महाराजांचा जन्म झालेला आहे. इतरत्र जे काही श्री दत्तात्रेय महाराजांचे चरित्र आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणारच आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांचं नवीन चरित्र जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.